माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओल्या खोबऱ्याचे लाडू। तर त्यासाठी मी हे 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे। या वाटीच्या मापाने 2 वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे पाव वाटी, म्हणजे छोटं पॅकेट मिळतं ना मिल्क पावडरचं, ते सगळं घेतलेलं आहे। आणि हे दूध घेतलं आहे, अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे आणि नंतर साखर वगैरे आपण नंतर सगळं टाकणार आहोत। आता इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे। आता ह्याच्यात मी खोबरं हे आपण जे घेतलंय बारीक केलंय मी, हे एकदम म्हणजे लाडू चांगले मऊ होतील। तर हे खोबरं मी आता ह्याच्या तुपात घालत आहे आणि ते चांगलं भाजून घ्यायचं। आता आपण खोबरं मंद गॅसवर भाजून घ्यायचं, काळं करायचं नाही, अगदी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। आता आपलं हे खोबरं छान मस्त परतून झालंय, जास्त परतायचं नाही, एकदम मंद गॅसवर विथिन 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आणि असं सफेदच छान राहिलं पाहिजे। मस्त झालंय आपलं खोबरं। आता ह्याच्यात मी हे दूध घालतेय, दूध घालून परत आपण चांगलं परतून घ्यायचं, असं जरा सुकलं पाहिजे। आता आपलं दूध सगळं आटलंय, सुकलंय खोबऱ्यातलं, तर आपण ही पिठी साखर घालतोय। तर तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार घाला। मी इथे 2 वाट्याला आधी मी 4 चमचे घेऊन घेणार आहे। चमचे पण माझे लहानच आहेत, म्हणजे कसं ते बरं पडेल। ही एकदम असं पूर्ण भरून नाही घेतली आहे मी, कारण आपण थोडीच, कारण एकदम पण गोड होईल ना, मग मी 4 चमचे साखर घेतलेली आहे। आता मी याच्यात वेलची घालते, वेलची घालून आपण परतलंय आणि आता ह्याच्यात मी मिल्क पावडर घालणार आहे। ही बघा, आणि ह्याच्यात मी मिल्क पावडर आता घातलेली आहे आणि ते परतून घेणार आहे मी चांगलं। मी परत 1 चमचा तूप घालते, साजूक तूप आहे हे। छान असं परतून घ्यायचं। ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वड्या सुद्धा करू शकता किंवा लाडू सुद्धा करू शकता। तर आज मी लाडूच दाखवणार आहे। मी परत 1 चमचा अजून घालते साखर, कारण मी थोडंसं बघितलं तर साखर मला थोडी कमी लागली, म्हणून मी अजून 1 चमचा घातली। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। हे मिश्रण पूर्णपणे सुकलंय, आता आपण हे काढून घेऊया। आता हे आपण मिश्रण काढून घेतलंय। तुम्हाला ज्या आकारात लहान मोठे कसे घ्यायचे असतील तसे तुम्ही लाडू वळू शकता। गरम गरम जरा बरे पडतात वळायला। आता हे बघा, हे गोल लाडू आपण या खोबऱ्याच्या ह्याच्या चुऱ्यामध्ये आपण बुडवून इथे ठेवायचे। हा बघा, हा दुसरा लाडू तयार केलाय आणि हा पण मी, ह्याला डेसिनेटेड कोकोनट म्हणतात, पण हे मी घरीच केलेलं आहे। सुक्या खोबऱ्याचा खीस ह्याच्यात असा बुडवून ठेवायचा, म्हणजे दिसायला छान दिसतो, लागतो पण छान चवीला। अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया। अशा प्रकारे आपले ओल्या खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। झटपट आणि पटकन होणारे आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।